मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून आता नवा वाद उपस्थित होतोय। टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ देखील केली जाते। मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलं होतं हेलिपॅड। 4 डिसेंबरला जो नौदल दिन झाला, त्या नौदल दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्गात आले होते आणि त्यासाठी तात्काळ 3 हेलिपॅड जी आहेत ती मालवणच्या परिसरामध्ये उभी करण्यात आली होती। भले ती परमनंट नव्हती पण तात्पुरती उभी केली। त्यासाठी जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त जी रक्कम आहे ती वापरली गेली। मात्र आता एक मुद्दा असा चर्चेत आला आहे की त्याची वर्क ऑर्डर होण्यापूर्वी तिची निविदा काढली गेली आणि अवघ्या 2-3 दिवसाच्या कालावधीत हे सगळं काम झालं। त्यामुळे थोडंसं संशयानं बघितलं जातंय। आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा याबाबत संशय व्यक्त केला। भ्रष्टाचाराची भनक येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत जे अजय कुमार सरोगोड यांच्या इथे ऑफिसमध्ये कार्यालयात आलोय। मात्र आपण पाहू शकता त्यांचं कार्यालय बंद आहे। त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपण बाहेर असल्याचं सांगितलंय। तर त्याचबरोबर हा आता सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे त्यांनी बोलण्यास जो आहे तो नकार दिलेला आहे। कॅमेरामन किशोरसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।